नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज अगदी रेस्टॉरंट स्टाईल आलू पालकची भाजी आपण बनवणार आहोत। अगदी फ्रेश एक जुडी पालक मी स्वच्छ धुवून इथे घेतलेला आहे। मसाल्यासाठी इथे एक कांदा, एक टोमॅटो आणि एक बटाटा अगदी बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे। कढईत 2 ते 3 चमचे तेल घालून तेल तापल्यावर जिरं मोहरीचा तडका मी घालून घेत आहे। त्यानंतर बारीक चिरलेला लसूण व 2 लाल मिरच्या यात घालणार आहोत। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी घालून थोडासा परतवून घेणार आहे। छान कांदा मऊ झाल्यानंतर यात टोमॅटो देखील आपल्याला घालून व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर यात मसाले आपण घालणार आहोत, म्हणजे लाल तिखट, हळद, जिरा पावडर आणि गरम मसाला 1 चमचा मी यात घालून घेणार आहे। त्यानंतर जे मसाला छान मिक्स केल्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक बटाटा, तसंच आवडत असल्यास वाटाणे देखील यात आपण घालू शकतो। वाटाणे घातल्यावर याला छान मिक्स करून अर्धी वाटी पाणी यात घालून देणार आहोत व याला आपल्याला 5 ते 10 मिनटं झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाटा अगदी मऊ शिजेल। तुम्ही पाहू शकतात 10 मिनिटानंतर झाकण उघडल्यानंतर अगदी सगळे जिन्नस अगदी मस्त मऊ इथे शिजून तयार झालेले आहेत। त्यानंतर यात बारीक चिरून घेतलेला पालक मी इथे घालून घेत आहे। पालक जरी भरपूर दिसत असला तरी भाजी बनल्यानंतर ती अगदीच थोडीशी बनते, त्यानुसारच यात आपल्याला मीठ देखील घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतवून घेऊन पुन्हा 2 ते 3 मिनटं झाकण याच्यावर मी ठेवून देणार आहे। 2-3 मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात मस्त पालक आपला इथं शिजलेला आहे व आपली आलू पालकची भाजी देखील अगदी झटपट बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही देखील ही रेसिपी बनवून बघा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन आणि पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला भेट देत राहा। धन्यवाद।